नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे त्याला खूपच राग आलेला असतो, कारण की त्याला आता सावीचा रडण्याचा आवाज येतो. सावी आवाज देते, हा आवाज देते, ऐकू येतो, पण आता तिथे दामिनी तिच्याकडे फोन देत नाही. त्यामुळे धैर्य म्हणत असतो, आई मला सावीशी बोलायचे, तिला उठवतो. पण आता ती म्हणते की नाही, तिला तुझी आठवण येईल, ती पुन्हा त्रास द्यायला सुरुवात करेल, मी तिला नाही उठू शकत धैर्य, असं म्हणते. आता धैर्य म्हणतो की मला काही करून इथून जावं लागेल. आता पराग पण तिथून बाहेर येतो. तेवढ्यात आता जो धैर्य आहे तो धैर्य त्या हवालदाराचं मुंडकं दाबतो आणि म्हणतो की लवकरात लवकर गेट खोला, नाही तर मी बघा काय करेल. तो गेट खोलतो आणि धैर्य बाहेर येतो आणि आता धैर्य तिथून पळायला लागतो. तेवढ्यात ते बाकीचे सगळे पोलीस लोक येतात आणि धैर्यला पकडतात. धैर्य आता लगेच त्यांची बंदूक काढून म्हणतो की एकाला गोळी मारायला मी, बाजूला व्हा सगळ्यांनी, बाजूला व्हा. खुर्ची उचलतो मारायला आणि त्यांना बाजूला करत असतो, बाजूला व्हा म्हणत असतो. आणि आता लगेच ते बाजूला होत नाही, तर धैर्य आता वरती गोळी फायर करतो आणि आता लगेच ते घाबरतात. आणि आता सगळेजणांना तो आता तिथे जेलमध्ये टाकतो. सगळे पोलीस आतमध्ये जेलमध्ये असतात आणि आता लगेच धैर्य तिथून जायला निघतो आणि धैर्य आता इकडे दामिनी सावीकडे घरी यायला निघालेला असतो. तर ते पोलीस ते आतमध्ये म्हणत असतात की हे बघा धैर्य, असं नाही करू शकत धैर्य सर तुम्ही. अहो धैर्य सर असं काय करताय. धैर्य म्हणतो की हे बघा, मग आता मला फक्त 1 तास द्या, मी 1 तासात घरून जाऊन येतो, असं धैर्य बोलतो. आणि आता धैर्य तिथून जायला निघतो. तर इकडे आता जी दामिनी आहे, दामिनी ते आता तिथे सगळेजण सावीला खूप त्रास देत असतात, खूप सावीला त्रास देतात, सावीला चाकून ते दाखवतात. आणि आता दामिनी लगेच सावीच्या आईला फोन करते, कारण सावी आता वेड्यावानी करायला लागते. तिला भास्करने पूर्ण घाबरून दिलेलं असतं. ती आता चाकू घेऊन त्या भास्करच्या मागं लागते, कारण तिचा ससुल्या त्याने घेतलेला असतो आणि ससुल्याचा कान कापलेला असतो. त्यामुळं सावीला खूपच राग येतो आणि ती आता त्या भास्करच्या मागे चाकू घेऊन लागते. दामिनी आता सावीच्या आईला फोन करते. सावीची आई म्हणते काय झालंय, तर दामिनी सगळं सांगते आणि आता सावीची आई यायला निघते. आणि आता सावीची आई तिथे येते आणि सावीची सगळी परिस्थिती बघते. आता सावी कुणाचंच ऐकत नसते. नीता, अवंती तर सगळेजण मध्ये पडतात, म्हणतात अगं सावी तुला चाकू लागेल, अगं सावी चाकू लागेल. पण आता सावी कुणाचंच ऐकत नाही. आणि आता लगेच तिथे सावी म्हणत असते की मला काही नाही, मला माझ्या ससूला पाहिजे, असं म्हणत असते. तेवढ्या तिथे सावीची आई येते. हे सगळं बघून ती म्हणते की नाही, आता सावीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, सावीला आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे, सावी इथे नाही राहू शकत आता, असं म्हणते. तिच्यापासून कुणाला पण काही धोका होऊ शकतो. तर आता तिथे दामिनी लगेच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये कॉल करून तिथल्या नर्स आणि डॉक्टरांना घरी बोलवते आणि तिथे आता नर्स डॉक्टर घरी येतात आणि आता त्या सावीला पकडतात आणि सावीला तिथून घेऊन जायला निघतात. सावी खूप ओरडत असते, फ्रेंड फ्रेंड मला न्यायला ये, मला नाही जायचं यांच्यासोबत, असं ओरडत असते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.